नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. 22 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या छात्रों की गूंज या विद्यार्थी संवाद कार्यक्रमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिलांचे स्वातंत्र्य, पितृसत्ताक मानसिकता, शिक्षण, पेपरफुटी आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला. महिलांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सामाजिक मानसिकतेवर टीका करत त्यांनी महिलांना स्वतःच्या अधिकारांसाठी उभं राहण्याची गरज व्यक्त केली. राजकीय भूमिका कोणाचीही असो, राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत किंवा असहमत होता येईल. मात्र त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आजच्या भारताच्या सामाजिक आणि आर्थिक वास्तवाशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रश्न केवळ राहुल गांधींचा नाही, तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी सरकार आणि संपूर्ण व्यवस्थेची आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करून आधुनिकतेकडे वाटचाल करीत असल्याचा दावा करतो. देश महामार्ग बांधतोय, डिजिटल अर्थव्यवस्था वाढवत आहे, अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगतीही करत आहे आणि तंत्रज्ञान बाबतीत वेगाने पुढे जात आहे. पण या आधुनिक भारतात आजही महिलांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवणारी मानसिकता कायम असेल तर आपण खरोखर किती आधुनिक झालो आहोत हा प्रश्न विचारावाच लागेल. महिला रात्री बाहेर पडली तर प्रश्न तिच्यावर का उपस्थित होणं? तिने कोणते कपडे घातले, कुठे गेली, कोणासोबत गेली किंवा कोणासोबत बोलली, किती वाजता घरी परतली यावर चर्चा करण्याऐवजी तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारला जाणार नाही का? महिलांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली त्यांच्या हालचालींवर बंधनं घालणं सोपं आहे. पण पुरुषांच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी सरकार आणि समाज किती ठोस पावलं उचलणार हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताच्या संविधानातील कलम 14 प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समानतेचा अधिकार देतं. कलम 15 लिंगाच्या आधारावर भेदभावाला मनाई करतं आणि कलम 16 सार्वजनिक रोजगाराच्या संधींमध्ये समानतेची हमी देतं. म्हणजेच संविधानाने महिलांना समान नागरिक म्हणून स्पष्ट अधिकार दिले आहेत. तरीही प्रत्यक्ष जीवनात मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक का केला जातो? मुलाला रात्री उशिरापर्यंत बाहेर राहण्याची मुभा आणि मुलीला वेळेची मर्यादा का? मुलाला करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य आणि मुलीसमोर लग्न, कुटुंब आणि समाजाच्या अपेक्षांचा दबाव का? हा फक्त कुटुंबांचा प्रश्न नाही. ही एक सामाजिक मानसिकता आहे आणि ती बदलण्यासाठी शिक्षणापासून प्रशासनापर्यंत सरकारची भूमिका महत्वाची. आता हा प्रश्न केवळ महिलांपुरता मर्यादित नाही. देशातील तरुणाईसमोरही गंभीर आव्हानं आहेत. 27 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या PLFS 2025च्या वार्षिक अहवालानुसार 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुणांचा बेरोजगारी दर 2025 मध्ये 9.9% होता. 2024 मध्ये तो 10.3% होता. शहरी तरुणांमध्ये हा दर 13.6%, तर ग्रामीण तरुणांमध्ये 8.3% होता. आकडेवारीत काही सुधारणा दिसत असली तरी लाखो तरुणांसमोर आजही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. पदवी हातात आहे, पण नोकरीची खात्री नाही. अनेक तरुण स्पर्धा परीक्षांसाठी वर्षानुवर्षे तयारी करतायत, हजारो रुपये खर्च करतात, कुटुंबांचा आर्थिक आधार घेतात आणि त्यानंतर पेपरफुटी किंवा परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकारामुळे त्यांचं संपूर्ण नियोजन कोलमडतं. पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील चूक नाही, ती लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित समस्या आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं 1 वर्ष वाया जातं, काही वेळा 2-3 वर्ष जातात आणि वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्याला पुन्हा संधीही मिळत नाही. त्यामुळे सरकारने केवळ पेपरफुटी करणाऱ्यांवर कारवाई करून थांबवणं पुरेसं आहे का? हा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती प्रश्नपत्रिका केंद्रापर्यंत पोहोचण्यापर्यंत आणि निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि जबाबदार करण्यासाठी दीर्घकालीन योजना काय आहे? चूक व्यवस्थेची आणि नुकसान विद्यार्थ्यांचं. ही परिस्थिती थांबणार तरी कधी? 22 ऑगस्टच्या पुण्याच्या कार्यक्रमात MPSC परीक्षेतील पेपरफुटी आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक व आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम याबाबत विद्यार्थिनींनी आपली व्यथा मांडली. या एका उदाहरणातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची चिंता समोर येते. कारण परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी केवळ काही तासांची प्रक्रिया नसते. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत, कुटुंबाचा पैसा, वेळ आणि भविष्यापेक्षा अपेक्षा असतात.
त्यामुळे परीक्षा व्यवस्थेतील प्रत्येक गैरप्रकाराचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होतो. शिक्षणाचा खर्च हा देखील आजच्या भारतातील मोठा प्रश्न आहे. शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षांची तयारी, पुस्तकं, प्रवास आणि वसतिगृह यांचा खर्च मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी वाढत चालला आहे. मग गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी श्रीमंत विद्यार्थ्यांशी समान स्पर्धा करायची तरी कशी? दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला परवडणारं आहे का? शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे की हा महागडा बाजार बनत चाललाय? हा प्रश्न सरकारने स्वतःला विचारण्याची वेळ आहे. आता यामध्ये महिलांच्या रोजगाराचा प्रश्नही तितकाच महत्वाचा. PLFS 2025 नुसार 15 वर्षांवरील शहरी महिलांचा बेरोजगारी दर 2025 मध्ये 6.4% होता, तर 2024 मध्ये तो 6.7% होता. नियमित वेतन किंवा पगाराच्या नोकऱ्यांमधील कामगारांचा वाटा 2024 मधील 22.4% 2024 मध्ये 23.6% वाढला. ही सकारात्मक आकडेवारी आहे. मात्र महिलांसाठी अजूनही प्रश्न फक्त नोकरी मिळण्याचा नाही. त्यामध्ये समान वेतन मिळतं का? कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण आहे का? लग्नानंतर करिअर सुरू ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे का? मातृत्वानंतर पुन्हा रोजगारात परतण्याची संधी आहे का? हेही प्रश्न तितकेच संवेदनशील आणि महत्वाचे आहेत. पितृसत्ताकता केवळ घरातील पुरुष सत्तेतच नसते. ती राजकारणात, प्रशासनात, शिक्षणात, रोजगाराच्या संधींमध्ये आणि सामाजिक विचारांमध्येही दिसते. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर 543 खासदारांच्या विश्लेषणात 74 महिला खासदार होत्या, म्हणजे सुमारे 13.6%. संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व वाढवणं आवश्यक आहेच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे निर्णय प्रक्रियेत महिलांचा आवाज प्रभावीपणे ऐकला जाणं आवश्यक आहे. महिलांना केवळ सरकारी योजनांच्या लाभार्थी म्हणून पाहण्याऐवजी धोरणा निर्मितीतील समान भागीदार म्हणून स्थान देण्याची तयारी सरकारची आहे का? आज हा प्रश्न विचारायला हवा. पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापलं होतं. कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी 30 अटी घातल्या होत्या आणि कार्यक्रमाला सुमारे 8 ते 10 हजार लोक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या आधी COEP परिसरात ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये तणाव झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून आयोजित कार्यक्रमाच्या आधीच विद्यार्थी राजकारणातील संघर्ष समोर येणं ही देखील विचार करण्यासारखी बाब आहे. विद्येच्या मंदिरात, विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं असावीत की पक्षीय राजकारणाचे झेंडे? हा प्रश्न इथेच निर्माण होतो. विद्यार्थ्यांना राजकारणापासून पूर्णपणे दूर ठेवणं हा उपाय नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्याच्या प्रश्नांपेक्षा पक्षीय संघर्ष मोठा होणं नक्कीच चिंतेची बाब आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याशी राजकीय मतभेद असू शकतात. त्यांच्या विधानांवर भाजप किंवा इतर पक्षांनी टीका करणं हा लोकशाहीतील अधिकार. मात्र एखाद्या नेत्यावर टीका केली म्हणून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न संपत नाहीत. राहुल गांधी चुकीचे असू शकतात, पण त्यांच्या मुद्द्यांना तथ्यांच्या आधारे उत्तर द्यायला हवं. महिलांची सुरक्षितता, तरुणांचा रोजगार, पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि समानतेचा घटनात्मक अधिकार हे कोणत्याही एका पक्षाचे प्रश्न आहेत. ते देशातील कोट्यवधी नागरिकांचे प्रश्न आहेत. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारला काही थेट प्रश्न विचारावे लागतील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ कायदे आणि योजना पुरेशा आहेत का? महिलांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याऐवजी पुरुषांच्या मानसिकतेत बदल घडवण्याची गरज आहे का? शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक समानतेचं शिक्षण प्रभावीपणे दिलं जातं का? पेपर फुटी विरोधात परीक्षा प्रणालीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा कधी होणार? तरुणांना प्रत्यक्ष किती दर्जेदार आणि स्थिर रोजगार मिळाला याचा पारदर्शक हिशोब सरकार देणार कधी? गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण अधिक परवडणारं करण्यासाठी काय केलं जाणार? आणि महिलांना संरक्षण देण्याच्या नावाखाली त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करण्याऐवजी त्यांना समान नागरिक म्हणून जगण्याची पूर्ण मुभा मिळणार कधी? नवा भारत घडविण्याच्या घोषणा अनेक वर्षांपासून ऐकायला मिळतात. देश अंतराळात झेप घेतं, महामार्ग वाढवतं, डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार होतो आणि अर्थव्यवस्था पुढे जाते. पण आधुनिक भारताची खरी कसोटी केवळ GDP, महामार्गांची लांबी किंवा अंतराळातील यशाचं होणार नाही.
खरी कसोटी अशी असेल की ह्या देशातील प्रत्येक मुलगी किती स्वतंत्र आहे, किती सुरक्षित आहे, तिला दर्जेदार शिक्षण किती सहज मिळतं आणि तिला स्वतःचं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य किती आहे. आता सरकारने आणि समाजाने त्या मार्गावर प्रत्यक्ष चालण्याची वेळ आली आहे. कारण आधुनिक भारताची खरी ओळख मोठ्या इमारतींमध्ये किंवा महामार्गांमध्ये नाही, तर त्या भारतातील प्रत्येक स्त्री किती स्वतंत्र आहे आणि प्रत्येक तरुणाच्या हातात किती सन्मानाचे काम आहे यावर ठरणार आहे. हाच खरा नवा भारत असेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.